खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही गेल्या वर्षीचा पीक विमा अजूनही मिळाला नाहीये, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। मागील वर्षी अतिवृष्टी आणि महापुरामुळे कापूस, मका, सोयाबीन यासारख्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं। सरकारने हेक्टरी 17,000 रुपये विमा देण्याची घोषणा केली होती, मात्र अजूनही तो मिळालेला नाहीये। सचिन जेरे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। सचिन, कस्तुरी, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। अनेक गावं जी पाण्याखाली गेली होती, शेतीचं मोठं नुकसान झालं होतं। त्यानंतर सरकारने एक पाऊल पुढे येत मदतीचा हात पुढे केला होता। मात्र अनेक जे शेतकरी असे आहेत जे अजूनही या पीक विम्यापासून वंचित आहे। जवळपास आता जर आपण पाहिलं तर मागच्या खरीप हंगामामध्ये ही अतिवृष्टी झाली होती, मात्र त्याचे पैसे अद्यापही मिळालेले नाही। आणि आता खरीपचा हंगाम जो आहे तोंडावरती आलेला आहे। मशागतीला आता सुरुवात होईल। जे खरीप पूर्वीची जे कामं आहेत त्याला काही दिवसांनी सुरुवात देखील होईल। मात्र आता अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या हातामध्ये पीक कर्ज पडलं पाहिजे होतं, त्याचा जो पैसा आहे तो मिळाला पाहिजे होता, मात्र तसं झालेलं नाहीये। संभाजीनगर जिल्ह्यात लाडसावंगी असेल किंवा इतर भाग आहेत तिथलचे शेतकरी जे आहे अजूनही या पीक विमापासून वंचित आहे। त्यामुळे तातडीने आता जो मागच्या खरीपचा पीक विमा आहे तो तातडीने मिळावा अशी मागणी या शेतकऱ्यांची होत आहे। याच विषयावरती आता पालकमंत्री संजय शिरसाट यांनी देखील सूचना केलेल्या आहेत की या शेतकऱ्यांना का अजून मिळण्याची कारणं शोधावी, जे राहिलेले आहेत त्यांना तातडीने पीक विमा द्यावी अशी मागणी केली, अशी त्यांनी सूचना केलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक विमा कधी मिळतो, खरीप हंगामापूर्वी मिळतो की मग त्यांचे हात रिकामे जास्त हे पाहावं लागणार आहेत। कस्तुरी, धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।